नंदुरबार येथे मायबोली भाषेचा सन्मान जपणारे काव्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। या संमेलनात जिल्ह्यातील विविध कवींनी आपल्या बोलीभाषेतून कविता सादर करत रसिकांची मने जिंकली। नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या मायबोली काव्य संमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरले। या संमेलनात जिल्ह्यातील विविध भागातील कवींनी सहभाग घेत आपल्या मायबोलीतील कविता सादर केल्या। ग्रामीण जीवन, आदिवासी संस्कृती, निसर्ग, सामाजिक वास्तव अशा विविध विषयांवर आधारित कवितांनी श्रोत्यांची दाद मिळविली। या संमेलनात मराठीसह अहिराणी, पावरी, आदिवासी आदी बोलीभाषेत कविता सादर करण्यात आल्या। या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक कवी वहरू सोनवणे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी रवींद्र सोनवणे, रमाकांत पाटील उपस्थित होते। कवितांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला। काही कविता भावनिक ठरल्या तर काही कवितांनी हास्यांची लकेर फुलवली। कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कवी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कविता काय चीज असते? ती दुःखाची झीज असते, ती दुःखाची झीज असते। कविता काय चीज असते? कविता काय चीज असते? ती आनंदाची भीज असते, ती आनंदाची भीज असते। आता मी आपल्या पुढे कविता सादर करणार आहे। योगायोग म्हणजे असा, तांबूस मातीवर पडे, तांबूस मातीवर पडे, पडे सोन्यानं सडा, पडे सोन्यानं सडा, मणिनी ऐरणी इले, मणिनी ऐरणी इले, लागस नाही कोणा गोडा, तसे मी सांगत ऐरणी ऐरणी मणी ऐरणी, इथेच काणीबाणी, इथेच काणीबाणी। धन्यवाद। इथलं मी पोलीस आटेठवस। तिचे लावाले लग्न, लहान असता तिचे लावाले लग्न, एका क्षणात तुटले माझ्या मायेचं स्वप्न, एका क्षणात तुटले माझ्या मायेचं स्वप्न। चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने काढले घराबाहेर, चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने काढले घराबाहेर, जळक्या प्रेतावर तिने भाजली पाखर, जळक्या प्रेतावर तिने भाजली पाखर। दोन दिशी असता पडली ती एकटी, दोन दिशी असता पडली ती एकटी, काळाच्या ओघात कुणी नाही तिच्या पाठी। काबाड कष्ट करून तिने आयुष्य ढकलले, काबाड कष्ट करून तिने आयुष्य ढकलले, एकांतपणात तिने स्वतःला सावरले। बघता 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 हजारोंची झाली ती आई, बघता बघता हजारोंची झाली ती आई। अनाथांना आधार देणारी होती माझी माय, अनाथांना आधार देणारी होती माझी माय। बालविवाहातून अत्याचार शोषित, बालविवाहातून अत्याचार शोषित, गरजूंना आश्रय देऊन तिने केले प्रेरित।